मराठा आरक्षणासंदर्भात आज वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले। मराठा आरक्षणासंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। मराठा आरक्षणावर आता तोडगा निघतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती इथे मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी मनोज जाळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनोज, आज महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाची बैठक ही बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। कोण कोण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत? नक्कीच निलम, आपण बघितलं आज महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाची बैठकही पार पडणार आहे। कारण की अद्यापही आपण बघितलं मराठा आरक्षणावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये आणि त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे। आज दुपारी 3 वाजता ही बैठक बोलवली आहे। स्वतः मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहे। वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। आपण बघितलं तर अद्यापही या मराठा आरक्षणावरती कोणताही तोडगा निघालेला नाही आणि आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी जो 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला होता, 20 तारखेला ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। त्यामुळे आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं आहे की मुंबईला गेल्याशिवाय काही गत्यंतर राहणार नाहीये। त्यामुळे आपण बघितलं मनोज जरांगे पाटील हे आज हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आणि 26 तारखेला त्यांचा मुंबईमध्ये मोठा आझाद मैदानावरती आंदोलन होणार आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमणार आहेत। आणि आपण बघितलं तर याच पार्श्वभूमीवरती आज ही बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं देखील आहे ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या देखील तुम्ही मनोज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।